जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. काय म्हणताय? जय गुरु सर. हा, जय गुरु. हम्म. अं, हेच चाललं होतं ना, मला वाटतं. हा, ही स्लाइड झाली होती का आपली? दिसतंय तुम्हाला? हो सर. हो, हो सर, दिसतंय. दिसतंय. हा, तर हे आपण जसं बघितलं तसं अभिज्ञान शाकुंतल मधलं आहे. पहिलाच 6व्या अंकातला सुरुवात आहे. मला वाटतं आपण हेच वाक्य चालू होतं. जे पहिलं आहे ना, ते शाल सूचक आहे, तेच चालू होतं. हा, तेच तेच चालू. व्हायचंच आहे अजून. ओके, ओके. हम्म. ठीक आहे. हम्म. ते म्हणतात काळं ना आपण दिसत नाही. राजाकडे जाऊ. हा, ते काळं दिसत नाही ना स्क्रीनवरती, की दिसतंय? नाही नाही नाही. नाही ना. हा, ठीक आहे. हम्म. तर सर्वे परिक्रामंती म्हणजे सगळेजण निघतात. शाल हा. शाल म्हणजे तो साला मेवणा किंवा कोणी मोठा मोठ्या माणसाला पण असं म्हणजे जसं आपण भाऊसाहेब वगैरे असं म्हणतो तसं शाल हा. तर तो तसा साला आहे, म्हणजे साला असेलच असं नाही, मेवणा असेलच असं नाही, पण त्याला बहुमानाने शाल हा किंवा असं म्हटलेलं आहे. सूचक ते तो ना दोघं कोतवाल असतात. असतो ना ऍक्च्युली. काय माहिती म्हणजे तो हम्म, हा, तर ते दोघं असतात रक्षक, एक सूचक आणि एक दुसरा जानमुख, अशी दोघांची त्या माणसांची नाव आहेत सैनिकांची. हम्म. तर सूचकाला सांगतो की हे सूचका, इमं गोपुरद्वारे अप्रमत्तौ प्रतिपालयितं हा, यावत. असं एक म्हणजे आपण अर्धवाक्य एवढं घेऊया. म्हणजे यांना, इमम म्हणजे यांना, हम्म, ह्याला ह्याला सॉरी, इमम म्हणजे ह्याला, गोपुरद्वारे म्हणजे मुख्य दरवाजापाशी, अप्रमत्त म्हणजे अप्रमत्त म्हणजे दक्ष, म्हणजे सावधानतेने, हा, प्रतिपालयतम, प्रतिपालयतम म्हणजे याला वाट बघ किंवा तिथे थांब, जोपर्यंत, यावत म्हणजे जोपर्यंत. तर इथे मी थोडस याचं तुम्हाला, हा पाठ जरा थोडा कठीण असल्यामुळे याची माहिती पण थोडी दिलेली आहे मी आज, म्हणजे ऍड केलेली आहे. तर अप्रमत्त म्हणजे दक्ष, अयम ही अयमची द्वितीया इमम, बरोबर. नंतर प्रतिपालयतम, प्रतिपालयतम म्हणजे वाट बघ, किंवा आपला मराठीत आपला शब्द आहे ना प्रतिपाळ, प्रतिपाळ केला असं आपण म्हणतो ना, याने याचा प्रतिपाळ केला, प्रतिपाळ केला म्हणजे सांभाळ केला. तर या अर्थाने पण प्रतिपालयतम म्हणजे म्हणजे सांभाळ करा, असं या अर्थाने पण होऊ शकतं प्रतिपादयतं. यावत इदम अंगुलीयकम यथ आगमनम नियत, म्हणजे ही इदम, ही अंगुली म्हणजे अंगठी, यथा जशी आली तसं निवेदन करून राजाला, हा, ततः त्यानंतर भर्तुः शासनम प्रतीक्ष. भर्तू म्हणजे भर्तृ हा मूळ शब्द आहे, ऋकारांत. जसं पितृ तसा भर्तू, भर्तृ. हं? तर भर्तृच पंचमी होते भर्तू, शासनम प्रतीक्ष म्हणजे भर्तू म्हणजे स्वामी. भर्ता हा आता लौकिकदृष्ट्या भर्ता म्हणजे पती. पण बऱ्याचदा स्वामी या अर्थाने पण भर्ता हा शब्द वापरला जातो. तर स्वामीकडून शासनम, शासनम म्हणजे आदेश, आदेशाची द्वितीया प्रतीक्ष. आता इथं ना प्रतीक्ष, प्रतिश हे दोन्ही याच्यात पाठभेद आहेत. तर प्रतिईश म्हणजे काहीतरी प्राप्त करून, म्हणजे आदेश प्राप्त करून किंवा बक्षीस प्राप्त करून, असं पण होतं. निष्क्रमामी, हा, मी निघतो असं. समजलंय पहिलं वाक्य? तो कोणाचा प्रतिपाळ करायला सांगतोय? त्या
प्रतिभा म्हणजे सांभाळ करायला, म्हणजे कोण हो, तो. पण त्याच्या कोणाचा? बाजलेल्या माणसाला, कोळी जो चोर कोळ्याचा. आहे, माणसाचा का त्या अंगठीचा? अरे अच्छा. नाही हा नाही, तसं कोळ्याला नाही. ते कोळ्या झाडावरच कोळ्याचा. ठेवतात आणि लक्ष द्या. कोळ्याला त्यांनी पकडलाय ना त्याचा. हम्म. हम्म. कारण त्यांना सारखा आशा आहे आता या सगळ्यांना की आपल्याला काहीतरी राजा बक्षीस देईल चोराला पकडलंय म्हणून, असं. कारण ती हम्म. राजमुद्रा होती, त्यामुळे राजमुद्रा ही हम्म. भलत्या माणसाच्या हातात सापडली आहे आणि आपण ती पकडली आहे, असं. समजलं? आणि तर ते पळून जाऊ नये म्हणून त्याच्यावर लक्ष ठेवायचंय ना सर. हा, म्हणूनच अप्रमत्तो त्याला- म्हणजे सावधानतेने किंवा दक्षतेने. हा, हा ते दक्षतेने हा त्याचा सांभाळ करा. राजमुद्रा होती. राजमुद्रा का राजाची अंगठी? हा, म्हणजे राजमुद्रा म्हणा त्याला किंवा अंगठी म्हणा, पण त्याच्यावर चिन्ह होतं राजमुद्रिका. राजाचं. राजमुद्रिका, हा हा, म्हणजे तेच राजमुद्रिका. राजमुद्रा म्हणजे. अंगुलीयकमचा हा अर्थ तिकडे अंगठी दिलाय ना, म्हणून म्हटलं. हा, म्हणजे पण अंगुलीयकम. त्याच्या, पण त्या राजमुद्रा असलेली राजाची अंगठी. बरोबर. हा. अंगठी. हा, हं. हम्म. राजमुद्रा म्हणजे सर मी चिन्ह. बाहेर आहे, मी बोलू शकणार नाही परत. हा, मी काय बाहेर विचारले? आहे, तर हो कदाचित हो, बोलू शकणार नाही आणि लिहित पण नाहीये काहीच. ऐकते फक्त. ठीक. हो हो, ठीक आहे. तुमचं काय फिरणं चाललंय की काय तिकडे? हम्म. नाही सर, बाहेर आले मुली बरोबर. अच्छा अच्छा. हा अच्छा. हा. हा, ठीक आहे. तर याचा मराठी अर्थ एकदा परत पूर्ण सांगाल का? हो, तो शाल हा आणि तो एकच. म्हणतो. हम्म, हे सूचका. सूचक म्हणजे शिपाई, त्याचं नाव. इमम. इमम म्हणजे ह्याला. गोपुरद्वारे म्हणजे महाद्वारापाशी, म्हणजे प्रवेशद्वारापाशी. अप्रमत्त. हा, अप्रमत्त म्हणजे दक्षतेने सावधानतेने. प्रतिपादयतम. प्रतिपादयतम म्हणजे सांभाळ करा. किंवा वाट बघा याला घेऊन. हा, यावत. यावत म्हणजे जोपर्यंत. हा, तोपर्यंत किंवा जोपर्यंत. इदम अंगुलीयकम यथागमनम. हम्म, ही अंगुली, ही अंगठी जशी आली, यथा आगमनम, कशी आली म्हणजे कशी प्राप्त झाली. हम्म, हे मी भर्तुः हे यथागमनम निवेद्य. हे मी सांगून, म्हणजे राजालाच सांगून अर्थात. भर्तुः, हा म्हणजे राजाकडून. ततः भर्तुः शासनम प्रतीक्षे. ततः भर्तुः त्यानंतर राजाकडून आदेश घेऊन किंवा बक्षीस प्राप्त करून मी निघतो, त्याच्याकरता मी निघतो, असं. समजलं? हो सर. हा, आता हे कसं आहे ना, एक लक्षात घ्या की आपण जसं जे पाठ असतात ना रेग्युलर, किंवा रामायण वगैरे आपण जे बघितलं. इव्हन रामायणात पण काही काही वेळा बरेच शब्द अध्यावृत असतात आणि बरेच अगदी असं व्याकरण दृष्ट्या किंवा अगदी कर्ता कर्म क्रियापद असं सगळं बरेच अध्यावृत, आणि जसं आपण बोलीभाषेत बोलतो तसं आहे हे नाटक असल्यामुळे. त्यामुळे अगदी नेमका शब्दाचा नेमका अर्थ होईलच असं सांगता येत असं. ठीक आहे. तो उभव. उभव म्हणजे दोघे जण. हा, उभय उभय म्हणतो ना आपण, तसं उभव द्वितीया म्हणून, द्विवचन म्हणून उभव. प्रवि प्रविशतु आवुत्तः. आता इथे ना कुठे कुठे आवृत्तः लिहिलंय, कुठे कुठे आવુत्तः लिहिलंय. पण माझ्या दृष्टीने आવુत्तः हा शब्द जास्त बरोबर आहे. हा, सर प्रविशतु. आऊतहाचा अर्थ पण दिलाय त्यांनी. मेहु- हा, तेच. नाही, पण पुढे पाठामध्ये कुठे कुठे आवृत्त असं लिहिलेलं आहे. ते आवृत्त चुकीचं आहे, हा. आवुत्तहाच पाहिजे किंवा ती प्रिंटिंग मिस्टेक असावी. तर प्रविशतु आवुत्तः स्वामी प्रसाद आहे, म्हणजे स्वामी प्रसाद आहे म्हणजे स्वामींच्या प्रसन्नतेसाठी. हा हा, आपण आवुत्तः म्हणजे आपण. किंवा मेवण्याला म्हटलंय किंवा आपण आदरार्थाने. हा, आपण प्रवेश करा. प्रवेश करा म्हणजे आम्ही बाहेर थांबतो दारापाशी, तुम्ही प्रवेश करा. प्रविशतु असं. समजलं? आणि मग पुढे निष्क्रांत हा शाल हा, आणि मग शाल जो आहे तो निष्क्रांत. म्हणजे गेला. प्रथम हा, आता तो पहिला माणूस परत. जानुक चिरायते खलु आवुत्तः. हे जानुका, मित्र आहे त्याचा तो किंवा जोडीदार आहे. हे जानुका, खलू हे खरोखर, आवुत्तः चिरायते
चिरायते म्हणजे चिरम करोती उशीर असं होतं. हा म्हणजे हा उशीर करतोय आहुता म्हणजे तो जो महाशय किंवा तो जो मेवणा आहे तो खूप उशीर करतोय, खूप वेळ झाला असेल म्हणून. द्वितीय हा तर दुसरा माणूस म्हणतो, ननु अवसर उपसर्पणीया राजानः. याचं अन्वय असं होईल, ननु राजानः उपसर्पणीया अवसरः. म्हणजे खरोखर हा राजन म्हणजे राजे लोक आपण म्हणतो ना, राजानः म्हणजे राजा राजानो राजानः. हा राजन शब्दाची प्रथमा बहुवचन. खरोखर राजे लोकांची हा जेव्हा ते त्यांना जेव्हा वेळ मिळेल, अवसर म्हणजे वेळ मिळेल, तेव्हा त्यांच्या सोयीने त्याला आदेश मिळेल असं. अवसर हा म्हणजे अवसर, अवसर म्हणजे वेळ, अपॉइंटमेंट, थोडक्यात अपॉइंटमेंट. जेव्हा उपसर्पणीय म्हणजे त्याला जेव्हा फुरसत मिळेल राजाला, तेव्हा याला अपॉइंटमेंट मिळेल किंवा वेळ मिळेल असं. हा दुसरा माणूस सांगतो. प्रथमा जानुक प्रस्फुरतो प्रस्फुरतः असं आहे खरं, मम हस्तौ अस्य वधार्थम सुमनसः पिमद्धुम. हे धूम म हे अर्ध पाहिजे हा खरं, पुस्तकात हे म येते, पण याचा अर्थ असा होईल की अन्वय आधी, मम हस्तू म्हणजे माझे दोन्ही हात, हस्तौ म्हणजे दोन हात आहे म्हणून हस्तौ, माझे दोन्ही हात अस्य म्हणजे ह्याच्या हा सुमनसा सुमन म्हणजे फुल, बरोबर. सुमन म्हणजे फुल, सुमनसा म्हणजे ह्या ह्याच्या म्हणजे याला आता माळा वगैरे घालून हा हार वगैरे घालून वधार्थम पिनद्धुम प्रस्फुरतो म्हणजे माझे दोन्ही हात याला माळा वगैरे घालून असं सजवून म्हणजे हा मग त्याचा वध करण्यासाठी हा वधार्थ म्हणजे वध करण्याच्या पदार्थ म्हणजे वधासाठी बांधायला पिनद्धुम म्हणजे पिन धातू आहे, पिनयती बांधायला प्रस्फुरतो माझे हात फुरफुरत आहेत, हा उतावेळ झाले असं सांगतो येतो. समजलं याचा अर्थ? बांधायला काय सर? बांधायला म्हणजे त्याला जर फाशी द्यायची असेल हा तर त्याला बांधायला नको का, वध किंवा मान कापायची असेल, शिरच्छेद करायचा असेल तर त्या सुळावर त्याला बांधायला लागेल ना. अच्छा, हा कळलं. हम्म. आता म्हणजे प्रश्न असा येतो की एवढ्या छोट्या चोरीसाठी मारतील कशाला, पण आता ते थोडस बऱ्याचदा नाटक आहे ना, ते नाट्य आहे, त्यामुळे थोडस अतिशयोक्ती अलंकाराचा वापर केलेला असू शकतो त्यांनी असं. तर पुरुष हा आता तो जो ज्याला बद्ध पुरुष, पुरुष हा म्हणजे बद्ध पुरुष म्हणजे तो बंदिवान. नार्हती भावो कारण मारणम भावयितुम म्हणजे काय की आता याचं कसं आहे, न अर्हती भाव हा अकारण मारणम भावयितुम. याचा अन्वय असा आहे, अकारण मारणम भावयितुम भाव हा न अर्हती. अकारण म्हणजे उगीचच मारणं, हा उगीचच मारण्याने हा हा म्हणजे भावना केल्याने भाव म्हणजे तुम्हाला प्रतिष्ठा मिळणार नाही काही उगीचच मारल्याने. म्हणजे खरोखर जर माझी चूक असेल तर तुम्ही मला मारा, पण उगीचच शिक्षा दिल्याने की तुमचं मान वाढणार नाहीये. इथे भाव या शब्द जसं अक्षरशः आपण मराठीत म्हणतो ना भाव, तसा अर्थ इथं दुसरा भाव जो आहे तो असा त्या अर्थाने की तुझा भाव वाढणार नाहीये किंवा तुला भाव मिळणार नाहीये असं. द्वितीय आता दुसरा माणूस परत म्हणतो, विलोक्य म्हणजे बघून. हा आधीच्या ह्याच्यात ते प्रथम हा इति पुरुषम निर्दिशती असं म्हटलेलं ना, म्हणजे बघ माझे हात कसे दाखव, म्हणजे तो इति पुरुषम निर्दिशती म्हणजे असं तो त्या पुरुषाला म्हणजे बंदिवानाला निर्दिशती म्हणजे दाखवतोय की बघ माझे हात कसे फुरफुरत आहेत तुला बांधायला, मारण्यासाठी बांधायला असं. तर आता द्वितीय विलोक्य, विलोक्य म्हणजे बघून. एष नौ स्वामी पत्रहस्तो राजशासनम प्रतीक्षतो मुखो दृश्यते. आता तो म्हणजे त्यांनी दुरून बघितलंय दारातून
हा कुठेतरी तो दारात त्याचं लक्ष आहे, तो बघतो. एष, हे बघा. नऊ, नऊ म्हणजे चतुर्थी एकवचन, म्हणजे नोचं नऊ केलं यांनी. हा, तर चतुर्थी म्हणजे आमचे. हा, स्वामी म्हणजे तो शाल, पत्र असतो म्हणजे हातात पत्र घेऊन, राजशासनम म्हणजे राजाचा आदेश, राजशासनम पत्र हस्ता प्रतीक्षतः. राजशासन म्हणजे राजाचा आदेशाचं पत्र हातात प्रतीक्षता म्हणजे प्राप्त करून. हा, इतोमुखः दृश्यते. इतोमुखः म्हणजे इकडेच येताना दिसत आहे. इतोमुखः. इतोमुखः म्हणजे जसं आमुख म्हणजे समोर, विमुख म्हणजे उलट्या दिशेला तोंड असलेलं, नाही का, विन्मुख किंवा विमुख. तसं इतोमुख म्हणजे आपल्याकडे, आपल्या दिशेने. दृश्यते येताना दिसतोय आपल्याकडे, येताना. येताना हे अध्यारूत आहे. दृश्यते. हम्म. आता पुढचं वाक्य. गृधबली, गृधबली भविष्यसी वा शुनोमुखम द्रक्ष्यसी. हम्म. आता गृधबली म्हणजे गिधाडांना बली किंवा गिधाडांचं खाद्य. हा, होश म्हणजे भविष्यसी म्हणजे तो त्याला म्हणतोय, त्या बंदिवानाला, की तू आता गिधाडांचं खाणं होशील, गिधाडांकरता बली होशील. किंवा वा शूनोमुखम द्रक्ष्यसी. शूनोमुखम द्रक्ष्यसी म्हणजे दृश्य म्हणजे ब दृश्य पश्यती, तर त्याचं भविष्य काय. द्रक्ष्यसी हे आपलं झालेलं आहे मला वाटतं ना. द्रक्ष्यसी, द्रक्ष्यती, तो जरा अपवादात्मक आहे त्याचं. दृश्य पश्यतीचं भविष्य काय. म्हणजे पश्यिष्यसी असं होत नाही. द्रक्ष्यसी किंवा द्रक्ष्यती किंवा द्रक्ष्यामी असं होतं भविष्य काळ. हं. तर म्हणजे शूनोमुखम द्रक्ष्यसी म्हणजे आता शूनोमुखम त्याचे ना दोन अर्थ आहेत. एक आहे शून, शूना किंवा शूनहा म्हणजे काय, तो भुकेलेला कुत्रा. हम्म. तर भुकेलेल्या कुत्र्याचं, कुत्रा आता तुला म्हणजे तू आता भुकेलेल्या कुत्र्याच्या तोंडात जाशील असं. किंवा शून्याचा दुसरा अर्थ पण असा आहे की शूना म्हणजे त्याला शूना किंवा सुना. तर तुम्हाला माहिती आहे का की पूर्वी ते पंचसुना हा नावाचा एक शब्द आहे. पंचसुना, पंचसुना म्हणजे आपण प्रत्येक जण 5 हत्या करत असतो. असं म्हणजे माझी मुंज झाल्यावर पण मला आमच्या गुरुजींनी सांगितलं होतं, आणि ते आहेच लिहिलेलं, की आपली 5 पापं असतात. प्रत्येक जण आपल्या घरात करत असतो. कुठली, तर अग्नी म्हणजे अग्नीबरोबर काही अग्निकार्य म्हणजे चूल बिल हे करत असताना. नंतर उदक कुंभा म्हणजे पाणी भरताना. हम्म. नंतर केर कचरा काढताना म्हणजे झाडू म्हणजे तुमचा किंवा झाडू हे करताना. नंतर उखळ म्हणजे पूर्वी ते सगळं घरी कांडायचे ना, उखळ आणि उखळ म्हणजे माहिती आहे ना सगळ्यांना, हं. उखळ आणि मुसळ. हो हो. मुसळ, उखळ. हो. हं. हा, मुसळ, उखळ. हा. हं. तर हा उखळ म्हणजे काय, असं दगडाचं असं खाली जमिनीवर केलेलं असतं खोलगट भाग. खोडगट असं. खोलगट आणि भाग. हा, आणि गट. त्याच्यामध्ये धान्य म्हणजे आता तांदूळाच्या ज्या उंब्या, गव्हाच्या उंब्या, तांदूळाच्या शाया वगैरे असतात, तर त्या अशा मुसळाने, लाकडी मुसळ असतं, त्याने असं आपटून आपटून ती सालं हं. काढायची बाहेर. त्याला म्हणतात उखळ आणि म्हणजे. पण मग ही चौथी क्रिया काढण्याची किंवा सडण्याची, भात सडणे म्हणतात ना त्याला. आता सगळं मशीननी होत आहे, पण पूर्वी सगळं घरी करायचे. आणि जातं. तर हे 5 म्हणजे अग्नी, पाणी भरणे, अग्निकार्य, पाणी भरणे, केर केर कचरा साफ करणे, नंतर उखळ मुसळ, त्याला पंचसुना असं म्हटलेलं असतं. पंचसुना म्हणजे हे सुना म्हणजे शुना या शब्दाचा अर्थ मी थोडा विस्तारित सांगतोय. तर तर म्हणजे ही 5 पापं, आणि या 5 पापांच्या नाशासाठी प्रत्येक मुंज झाल्यावर प्रत्येकाने ते पंचमहायज्ञ करायचे असतात. बरं, म्हणजे वैश्वदेव वगैरे वगैरे मध्ये. हा, तर ते असं. तर म्हणजे संध्या करणे, अतिथीला हे देणे, गाईला घास देणे वगैरे वगैरे, असे ते 5 यज्ञ केल्याने या 5 पापांची निवृत्ती होते. तर शूनोमुख म्हणजे पाप म्हणजे
तू आता पाप्या म्हणजे पापाच्या मुखात जाशील, असं असा पण अर्थ याचा होऊ शकतो. शूनमुख म्हणजे एकतर भुकेलेल्या कुत्र्या म्हणजे अगदी असा वखवकलेल्या कुत्र्याच्या तोंडात जाशील तू, किंवा पापी मुखात जाशील असं. शूना म्हणजे पाप तर पण हे असं. पाच पाच हे काय म्हणजे मला कळलं नाही बरं का. हा अग्नी, केर, कचरा काढण्यात केस काढतो म्हणजे आम्ही घर स्वच्छ करतो. नाही नाही, पण कसं आहे की हे सगळं करताना आपल्याकडून असंख्य जीवजंतूंची हत्या होत असते, बरोबर. आपल्याला माहित हम्म दिसत नाहीत हम्म ते. जसं जे तुम्हाला माहिती आहे का, जैन लोक जसं ते तोंडाला पट्टी बांधून आणि असे चालतात ना, का बरं? कारण त्यांना अशी भीती वाटते की आपल्या तोंडातनं जे आपण बोलतो त्यांनी सुद्धा, म्हणजे आपल्या हवेनी सुद्धा जीवजंतू त्यांचा नाश होईल असं. म्हणजे होतच असेल, तो होतोच तो. पण म्हणून ते तोंडाला पट्टी बांधून फिरतात ना असे, जैन त्या हम्म साध्वी वगैरे असतात त्या, असं. साधू किंवा हम्म साध्वी तसं. हम्म. तर तसंच म्हणजे आपल्या हिंदू धर्मात पण आहे तर, की हे पाच पाप म्हणजे पूर्वी एवढा लोकांनी विचार केला होता की आता आपल्याला नाईलाज आहे, म्हणजे आपल्याला उदरभरणासाठी हे सगळं स्वयंपाक करणं वगैरे वगैरे, साफ करणं, अग्निकार्य किंवा धान्य हे दळणं किंवा हे करणं, साफ करणं. पण त्यांनी जे पाप होतात, तर त्याच्याकरता आपण मग अतिथीला द्यायचं, गाईला द्यायचं, पक्ष्यांना द्यायचं, हा, भूतयज्ञ ज्याला म्हणतात. नंतर मग ते देवांना आहुती द्यायची, ऋषी तर्पण करायचं, आणि मग आपण जेवायचं. म्हणजे त्या अन्नाच्या शुद्धीसाठी हे सगळं करून मग आपण जेवलं तर मग आपल्याला त्या अन्नाचा दोष लागत नाही, अशी पूर्वी म्हणजे पद्धत होती. असं. हम्म. असं. तर इथं हा तथा दृश्च द्रक्षसी हे लुट म्हणजे भविष्य काय, मध्यम पुरुष एकवचन. हे समजलं सगळ्यांना? सर ते पण ते गृध्र बली दुसरा अर्थ काय म्हणत होतात सर तुम्ही कशाचा? त्याला? शूनोमुखमचा. इथे इथे हा, एक कुत्र्यासाठी तोंडात एक जाशील, एक म्हणजे, किंवा मग इथे काय लिहितात? किंवा शूनोमुख म्हणजे म्हणजे पापी मुखात असं. म्हणजे आता तू पापा म्हणजे अच्छा. हा, कारण तू चोर आहेस ना, त्यामुळे तू पापी मुखात जाशील असं, म्हणजे मरशील थोडक्यात. पाप करणाऱ्याला जी शिक्षा असते ती तुला मिळेल असं. म्हणजे यांना असंच वाटतं, सर ते यांनी नुसतं गृध्र त्या बलीर भविष्याचे ते नाही कळलं सर. गृद्ध बली ही भविष्याची, गृद्ध म्हणजे गिधाड. हा, की एकतर तुला मारून तुझ्या ज्या शरीराचे तुकडे गिधाडांसमोर टाकले जातील या अर्थाने, किंवा शूनोमुखम किंवा भुकेलेल्या कुत्रे, लांडगे. आता शूनोमुख म्हणजे लांडगा पण होऊ शकतं, म्हणजे भुकेलेला कुत्रा, हा, किंवा लांडग्यांच्या तोंडात जाशील, किंवा तिसरा अर्थ जो मी सांगितला तो, एक तर कुत्र्यांच्या मुखी तोंडात पडशील तू, ते कसाकस तुला खाऊन टाकतील, किंवा तू पापी तोंडात जाशील, म्हणजे मरण तर तुझं निश्चित आहे असं. पापाला जी शिक्षा मिळते पाप्याला, ती तुला मिळेल. तर शूना म्हणजे शूनमुख म्हणजे पापी मुखात असं. म्हणजे पाप्याला जी शिक्षा मिळते पाप करणाऱ्याला, त्यात तू जाशील असं. ते तू बघशील असं. द्रक्षसी म्हणजे बघशील. हा, नरकात जाते कसं? नरकातही, पण त्याच्या आधी मरशील तू, बरोबर. बरोबर, पुढे नरकात जाशील असं. तुला मारून तू ना पुढे नरकात जाशील असं. हम्म. ठीक आहे, आता पुढचं बघूया. हम्म. प्रविश्य म्हणजे आता तो शाल जो आहे तो आता प्रवेश केला त्यांनी. अरे, हे पुढे गेलो अजून आपण. हा. प्रविश्यने प्रवेश केला. शाल म्हणतो सूचक, म्हणजे हे सूचका, मुच्यताम एष जालोपजीवी. म्हणजे याचं एष जालोपजीवी मुच्यताम. मुच्यता म्हणजे प्रथम पुरुष आज्ञार्थी. याला सोडून दे, हा, किंवा त्याला, म्हणजे हे सॉरी, हे सूचका काय. पीपीटी ते दिसत नाहीये सर आम्हाला. पुढे काय जा ना दिसत? 6वी. तीस पुढची तुम्ही जे वाचताय ते नाहीये आमच्या समोर. असं का? आधीच आहे. परत. अच्छा, आता हा हा दिसतंय हा, तर. आता दिसते, आता दिसते. हा, ते प्रेझेंटेशन केलं की प्रॉब्लेम होतो मला वाटतं. हा, तर ठीक आहे, आता दिसतंय ना. हेच थोडं मी एक मोठं करतो थोडं. ठीक आहे. हा, तर सूचक म्हणजे हे सूचका. दिसतंय दिसतंय. हा,
एष जालोपजीवी मुच्यता. जालोपजीवी म्हणजे जाल उपजीवी. जाल म्हणजे कोळ्यांचं जे जाळं असतं ना मासे पकडण्यासाठी, तर जाल उपजीवी म्हणजे ज्याची उपजीविका जाळ्यावरती चालते, अशा जालोपजीवीला हा मुच्यता म्हणजे हा मोकळा होवो असं. हे प्रथम पुरुष, पण प्रथम पुरुष एकवचन टाकलंय. म्हणजे मु हा मुंच असं म्हटलेलं नाही. जर आज्ञा दिली असती तर मुंच म्हटलं असतं, पण त्यांनी प्रथम पुरुष म्हणजे हा मोकळा हो असं. हा असा कोळी जालोपजीवी मोकळा. मोकळा, हा कोळी मोकळा हो का? कोळी असतात ना कोळी लोक. हा कोळी लोक मोकळा मोकळा हो म्हणजे मच्छीमारी. त्याला, हा म्हणजे त्याला आतापर्यंत बांधलेलं होतं ना, त्याचे हात बांधले होते ना, तर त्याला मोकळा हो असं. हम्म. तर नाही, मुच्यताम म्हणजे सोडा न सर, त्या दोघांना म्हणतो ना तो. नाही, तेच मी सांगतोय दोघं आहे की म्हणून द्विवचन. ऐका ऐका, जर त्याला हा. मुच्यताम असं म्हणायचं असतं ना, तर ते, पण हे ते मध्यम पुरुषात घेतलं असतं. आज्ञा दिली असती तर. पण तो प्रथम पुरुष लोट म्हणजे आज्ञार्थी आहे. हे आज्ञार्थी आहे, पण त्या दोघांना नाही आहे आज्ञार्थी, त्याला. हा सूचका. सूचकाला. हा अच्छा. हा 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 मासेमाऱ्याला, ह्या मासेमाऱ्याची सुटका हो असं. हा हम्म. मासेमार मोकळा हो असं. असं अस्य अंगुलीयकस्य आगमः खलु उपपन्नः. म्हणजे ह्याच्या अंगुलीयकस्य अंगठीचं आगमः म्हणजे कथा, किंवा ती कशी मिळाली वगैरे. आगमा म्हणजे ती याची अंगुठी कशी आली, खरोखर योग्य आहे. हम्म. त्यांनी जे सांगितलं ते बरोबर होतं. हम्म. तर मग सूचक म्हणतो यथा आहुत्तः भणती. यथा म्हणजे जसे आपण म्हणता तसंच होईल असं. म्हणजे ठीक आहे, ते तर त्याचे आज्ञांकित असतात ना, त्यामुळे ते म्हणतात ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं, आपण म्हणता तसं करतो. आहुत्ता म्हणती म्हणजे साहेब म्हणतात तसंच होईल असं. हम्म. द्वितीय, आता दुसरा माणूस म्हणतो एष यमसदनं प्रविश्य प्रतिनिवृत्तः. म्हणजे हा यमसदन म्हणजे यमसदनी जाऊन, म्हणजे यमाच्या दरबारात जाऊन प्रतिनिवृत्त म्हणजे परत आलेला आहे. हं. असं. कारण नाहीतर त्यांना असं वाटत होतं की आता चोरी केली म्हणजे आता मेला, याला मारणार, आपल्यालाही बक्षीस मिळणार वगैरे वगैरे. इति पुरुषम परिमुक्त बंधनम करोती. असं त्या पुरुषाला, त्या बंदिवानाला त्या परिमुक्त बंधनम करोती म्हणजे बंधनं त्याची सोडली जातात आणि त्याला मुक्त केलं करतो दुसरा माणूस. पुरुष शालम प्रणम्य. तर पुरुष तो येतो त्या शालाला नमस्कार करून म्हणतो भरता म्हणजे परत स्वामी. हं. भरताचं संबोधन. भरतः अथ कीदृशो मे आजीवः. आता माझ्या उपजीविकेचं काय. कारण तो म्हणत असतो की मी अंगठी मिळाली ना, मला माझीच होती ना ती, मी काही चोरलेली नव्हती. माझ्या उपजीविकेचं काय, आजीविका म्हणजे माझ्या प्राप्तीचं काय मग आता, की दृश्य काय होणार. तर शाल सांगतो एष हा भ भर्त्र अंगुलीयक मूल्य संमित प्रसाद अपि दापित. म्हणजे ही एष म्हणजे हे भर भर्त्र अंगुलीयक मूल्य संमित प्रसाद अपि दापित. म्हणजे याचं हे असं होईल अन्वय. एष म्हणजे म्हणजे हे भर्त्रा म्हणजे तृतीय एकवचन, भरत्याकडून किंवा स्वामीकडून अंगुलीयक मूल्य संहिता म्हणजे अंगठीच्या मूल्या एवढे सारखे किंवा समान प्रसाद म्हणजे त्याचं मूल्य काहीतरी अपि सुद्धा दिल्या गेले आहे. दापिता हे धातू साधित आहे परत. हे स्वामींकडून हे तुझ्या अंगठीच्या किमती एवढे किमती एवढा प्रसाद सुद्धा दिल्या गेला आहे असे. पुरुष सप्रणाम प्रतिगृह्य. नमस्कार करून तो घेऊन म्हणतो भर्तुः अनुगृहीतोस्मी. म्हणजे
भरतु म्हणजे पंचमी, म्हणजे स्वामींकडून मी अनुगृहीत झालो, म्हणजे स्वामींची माझ्यावर खूप कृपा झाली असं. हं. सूचक एष नाम अनुग्रहा यत शूलाद अवतार्य हस्तिस्कंधे प्रतिष्ठापिता. सूचक म्हणजे तो शिपाई म्हणतो, हे तर म्हणजे हे कसं झालं, हे अनुग्रह म्हणजे कसा झाला, की तुला सुळीवरून, शूलाद म्हणजे सुळी म्हणजे वधस्तंभ, सुळावरून अवतार्य, अवतार्य म्हणजे उतरवून, हस्तिस्कंधे म्हणजे हत्तीवर प्रतिष्ठापना केली आहे जोणी तुझी. म्हणजे नाहीतर तुला आम्ही सुळावर चढवणार होतो. ते अनुग्रह काय साधा सुद्धा अनुग्रह होता, अनुग्रह नाहीये, साधी सुधी कृपा नाहीये. हा, तर हे तुला सुळीवरून उतरवून हत्तीवर बसवण्यासारखी, हत्तीवर प्रतिष्ठापना केल्यासारखं आहे तुला असं. जानुक हा, आता जानुक त्या म्हणतो त्या शालाला, आवृत्त किंवा आहुत्त पारितोषकम कथयति तेन अंगुलीयकेन भर्तु सम्मतेन भवितव्यम इति. म्हणजे स्वामींकडून त्याच्या अंगुली म्हणजे अं, क- अंगठी, अंगठीच्या एवढे, संमतेनं म्हणजे अंगठीच्या एवढे भवितव्यम म्हणजे किंमत त्याची त्या अंगठीच्या एवढी आहे असं तो शालाला म्हणतो. नाही नाही नाही, न न म्हणजे ही किंमत जी दिली आहे, बहुतेक काय झालेलं आहे की अंगठीपेक्षा त्याला बरंच जास्त भेट मिळालेली आहे, म्हणून तो ती म्हणजे ते जे किंमत संमतेनं जे आहे, तर ते पारितोषिक जे आहे ते त्याला अंगठीच्या किमतीपेक्षा हा खूप जास्त मिळालंय असं. म्हणून ते न आहे, म्हणजे नुसतं किमती एवढं नाही आहे, भरपूर जास्त आहे असं. आता पुढचं शाल हा, आता तो शाल म्हणतो, न तस्मिन महार्ह रत्नम भर्तु बहुमतम इति तर्कयामी. तो म्हणतो की भर्तु म्हणजे राजाकडून, तस्मिन म्हणजे तस्मिन रत्नम म्हणजे त्या रत्नाचं, न महार्ह बहुमतम म्हणजे राजाने की त्या रत्नाची एवढी महार्ह महागता म्हणजे महाग एवढं त्याची किंमत केलेली नाहीये असा माझा तर्क आहे. इति तर्कयामी असा माझा म्हणजे त्या रत्नाची किंमत म्हणून एवढी पारितोषिक दिलेलं नाहीये, ते महाग आहे म्हणून असं नाही की बा त्या रत्नाची किंमत आहे म्हणून त्याला एवढं दिलेलं आहे. तस्य दर्शनेन, आता मी जरा अन्वयच वाचतोय, तस्य दर्शनेन अपि अभिमतः जनः भर्त्रा स्मृतः. म्हणजे त्याच्या दर्शनाने सुद्धा हा भर्त्रा, भर्त्रा स्मृतः म्हणजे परत तृतीया म्हणजे स्वामींकडून कोणीतरी अभिमता म्हणजे आपलं माणूस, त्याची त्याचं स्मरण केल्या गेलं. त्या अंगठीकडे बघून यांनी शाल्याने ते ओळखलंय की हे रत्न किंवा ती अंगठी बघून त्याला कोणीतरी आपल्या माणसाची आठवण झाली राजाला. आणि मग तो सांगतोय, मुहूर्त प्रकृती गंभीर अपि पर्युत्सुक मना आसीत. म्हणजे त्यावेळी त्या क्षणी प्रकृती गंभीर असून म्हणजे प्रकृती म्हणजे अगदी खिन्न असून सुद्धा म्हणजे ते एकदम उत्सुक झाला तो राजा असा. तो म्हणजे एकदम उतावीळ झाला असं. सूचक सेवितम नाम नाम उत्तेन, म्हणजे औत्तेन सेवितम म्हणजे मग आता त्याचे जे शिपाई असतात ते म्हणतात की वा वा, म्हणजे आपण तुमच्या औत्तेनं म्हणजे तुमच्याकडून, आपणाकडून राजाची मोठी सेवा झाली, म्हणजे कारण त्याला काहीतरी आपल्या माणसाची आठवण झाली आणि एकदम ते भावूक झाले वगैरे असं. जानुक ननुभण, ननुभण म्हणजे खरं आहे, भण म्हणजे बोलणे, खरं बोललास. अस्य अस्य कृते मात्सिक भर्तु इति
हा, अस्य कृते म्हणजे अं, हम्म, ह्याच्या कृतीमुळे हा मात्सिक भरतुम. हा, हम्म, म्हणजे हा मात्सिक म्हणजे हा कोळी सुद्धा भरतुम म्हणजे मोठा झाला असं याच्या कृतीमुळे, कारण त्याला एवढं मोठं नजराणा किंवा काहीतरी बक्षीस मिळालं म्हणून. हा, पुरुष हा भट्टारक. हा, इतो अर्धयुष्माकम सुमनमूल्यम भवतु. इतो म्हणजे भट्टारक म्हणजे महाराज, तो आता पुरुष त्याला म्हणतो की महाराज, कारण त्याला आता मोकळा झाला त्यामुळे तोही खुश झालेला आहे. त्यामुळे भट्टारक म्हणजे महाराज. इतोर्धम म्हणजे याच्या अर्ध हा तुम्हाला तुमचं सुमनमूल्यम भवतु, म्हणजे तुमच्या फुलांचा हार हो, म्हणजे तुमचा मी आदर सत्कार करतो असं. याचा अर्ध धन घेऊन तुम्हाला फुलं वगैरे सजवून घ्या, तुमचा आदर सत्कार करा असं. जानुका एतावत उच्च युज्यते. संधी तो एतावद्युज्यते झालंय. तर एतावत म्हणजे छान, युज्यते म्हणजे चांगली योजना आहे, म्हणजे चांगलं झालं. हा, चांगलं छान योजना आहे किंवा छान सुचवलं असं. इथे सर्वे निष्क्रांत हा, असं म्हणून सगळे जातात. असा हा छोटासा एक प्रवेश आहे शाकुंतल नाटकात. बरेच नवीन शब्द आहेत आणि थोडासा कठीण जाईल, पण म्हणूनच ते जरा त्याच्या शब्द शब्द फोडून जर तुम्हाला कळलं तर मग त्याचा रसास्वाद चांगला घेता येईल, प्रत्येक शब्दाचा अर्थ लावून. हा, एक वाक्य राहिलं, इति पुरुषम असूयया पश्यती. हे हा म्हणजे काय, ननुभण म्हणजे खरं आहे याच्या कृतीमुळे तो मात्सिक सुद्धा भरतु इति, म्हणजे हा मात्सिक सुद्धा मोठा माणूस झाला असं. असूया, आणि म्हणून तो असूया पश्यती म्हणजे असूयेने त्याच्याकडे बघतो त्या पुरुषाकडे, जानू असं. पण लक्षात येत असेल आता तुम्हाला की कालिदासाची उंची किती. आपण एकदा मला वाटतं मागे रघुवंश मधलं बघितलं होतं, दिलीप वर्णनम वगैरे, आणि हे शाकुंतल म्हणजे काव्य प्रतिभा किती उच्च दर्जाची आहे त्याची, हे लक्षात येतं आपलं, नाही का? हम्म. खूप शब्द नवीन आहेत आणि कठीण पण आहेत ह्याच्यामध्ये. हो, आता आपण आणि कोविडला आहे तेव्हा ना, त्यामुळे कदाचित शब्द अशी काही सोपे. हा. काय नाही, दीपाली? आणि तेव्हा कदाचित हे असं अलंकारित आणि भरपूर हे लिहिताना किती तुम्ही जास्त छान शब्द वापरता आणि कसं हे करतात त्याला नाही, पण ते पण आहे. पण तसं महत्व आहे. मराठीत आहे ना, आपण बोलीभाषेत जे बोलतो, पण तेच एखादा छान चांगला निबंध आपल्याला मार्क कधी मिळायचे जर आपण असं छान अलंकारिक नाही का भारदस्त शब्द वापरू, हा, अशा भाषा, निबंधांनाच आपल्याला शब्द. शाळेत हा शब्दसंग्रह तुमची कसं आहे त्यानुसारच आपल्याला चांगला निबंध तसाच लिहायचो ना आपण शाळेत असताना. म्हणजे आता मी असं ऐकलंय की एकदा जयंत नारळीकरांनी एकदा याच्यावरती जेव्हा भाषण केलं तेव्हा त्यांनी हम्म, सायन्स या शब्दासाठी एकदाही तो शब्द परत उच्चारला नाही. म्हणजे विज्ञान, बरोबर. शास्त्र वगैरे असे वेगळे वेगळे शब्द ते दरवेळेला वापरायचे. हो. म्हणजे तुमचं भाषेवरचं प्रभुत्व दिसतं प्रभुत्व ना त्यात. किती, अगदी अगदी. बरोबर. तर ठीक आहे, थांबूया इथे आपण, वेळ मला वाटतं संपत्ती आली आहे तशी. हं? हो सर. थँक्यू सगळ्यांना. चला. नववर्षाच्या हार्दिक हो, शुभेच्छा. शुभेच्छा. उद्या गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा. शुभेच्छा. हो, चला, जय गुरु. उद्या जय गुरु. क्लास आहे का? उद्या नाही नाही आपला उद्या रविवार आहे. क्लास आहे का? रविवार आहे आणि आता सण पण आहे. मंगळवारी ना, हो मंगळवारी राहील ना सर आपला परत. हो, मंगळवारी राहील. हो हो. नाही, आपला आहे का उद्या? बरे आपला आपला आहे का उद्या? आपला रविवारी नाही नाही, सोमवारी रविवार असेल नाही. ना, सोमवारी. हो सोमवारी. किती घेऊ ना आपला हा, सोमवारी घेऊ मग. सोमवारी घेऊ. सर चालेल. आम्ही चालू केलं हा सर. हो हो, नवीन पुस्तक. नवीन पुस्तक केलं नवीन का सुरू? पुस्तक हो, छान आहे. बघितलं मी. हो हो.